तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 19 जून 2026. तर आपलं एक फायनल क्लिप राहिलेला की फोर्स गुरखाचा परफॉर्मन्स रिव्ह्यू म्हणा, हे आपल्या उत्तराखंड आणि यूपीच्या ट्रिपमध्ये कसा होता. तर शॉर्ट आन्सर आहे की आम्हाला काहीच मेजर इश्यू नाही आला. आणखीन फक्त एकच इश्यू आला, तो आम्हाला म्हणजे AC चा. तर AC चं काय आलं की आम्ही जेव्हा हायवेवरती लागलो तेव्हा एस्पेशली ते एक्सप्रेस हायवेज, गंगा एक्सप्रेस हायवे म्हणा, तर तिकडे काय व्हायला लागलं की जेव्हा आपण गाडी 100च्या वरती घेऊन जात होतो, 120 किंवा 110, तर ऑटोमॅटिकली AC बंद व्हायचा. आणखीन थोड्या वेळी आम्ही जरासं गाडी बाजूला घेऊन जरासं कूल झाल्यानंतर आणखीन 100च्या आतल्या बँडमध्ये जेव्हा आम्ही इको मोडमध्ये चालवली तेव्हा आम्हाला AC चा काही प्रॉब्लेम आला नाही. तर हा एक मायनर इश्यू होता त्या ट्रिपमध्ये. तर असं आमच्या ट्रिपचं काही चॅलेंज त्यामुळे काही झाला नाही. आणि ते तुम्ही बघितलंच असेल की जे मी फीडबॅक दिलेला फोर्स मोटर्सला कसं काय वगैरे, हे तर म्हणा आहेच. ते सर्व्हिस तर त्यांची इम्प्रूव्ह जरा करायला पाहिजे होती. पण एनिवेज, नो मॅटर. आता ह्या आठवड्यानंतर लगेचच जेव्हा मी आलो तेव्हा आम्ही गाडी दिली. आणखीन असं कळलं की रेडिएटर जो आहे तो झालेला जॅम. तर त्यामुळे हे ACचं हाय ह्याला ॲज अ इंजिन प्रिकॉशन म्हणून ते AC ट्रिप करायचं आणि AC बंद करायचं. तर आता तो ACचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला रेडिएटर आम्ही चेंज केला आहे. 9,000चा रेडिएटर आहे, प्लस जे काही कुलंट बिलंट लागलं आहे त्यासाठी अराउंड 12,000चा खर्च आला. तर तो मी पुढच्या ज्या माझं जे व्लॉग असेल फॉर 6th सर्व्हिस ऑगस्टमध्ये, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये कवर करेन. पण तसं तुम्ही बघायला गेलात तर एक 5,800 किलोमीटरचं आमचं ही राऊंड ट्रिप झाली. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बघाल तर आम्ही रोड ट्रिप केली फ्रॉम दिल्ली टू वाराणसी, आणि नंतर गजानन जे आहे गाडी टू अँड फ्रो घेऊन आलो. तर ते अंदाजन 2,500 किंवा 3,000 किलोमीटर वगळता 3,000 किलोमीटरमध्ये आम्ही स्वतः होतो. शेवटच्या टप्प्यामध्ये आई पण होती आणि आमची साक्षी पण होती. तर 6 जण एकदमच कम्फर्टेबली बसून गेलेले. तर स्टार्टिंगपासून तुम्ही म्हणायचं तर जेव्हा आम्ही बद्रीनाथचा जो हायवे पकडलेला, तर बद्रीनाथचा हायवे आहे चांगला, पण जो अमाऊंट ऑफ ट्रॅफिक आहे तिकडे, ते ट्रॅफिक म्हणजे मरणाचंच आहे. आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला काही चॅलेंज आला नाही. आम्ही काय ठिकाणी जिकडे पाहिजे तिकडे पॉवर मोड वगैरे लावत होतो. तर असं होतं. आणि नंतर तिकडनं जो सेकंड लेग चालू झालेला आहे तो आहे ॲक्च्युअल उत्तराखंडचा. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ऑफ रोड होती,
वळणाचे घाट होते, नंतर तांतूचं जे ऑफरोड होती ती होती, चिया लेक होती. तर त्याच्यामध्ये पण आम्ही जो चिया लेक आहे तिकडे 4H लावलेला. कारण काय आहे, त्या टायमाला अनफॉर्च्युनेटली आमचं सगळं SD कार्ड वगैरे सगळं फुल झालेलं आणि ते दुसरं SD कार्ड लावलेलं त्याचं काहीतरी मेमरीचा प्रॉब्लेम होता. तर त्याच्यासाठी आम्हाला जास्ती काही रेकॉर्डिंग करता आलं नाही त्याच्यामध्ये. पण तो जो ट्रॅव्हल केला आहे आम्ही फ्रॉम बुधी टू मला वाटतं गुंजी, एक्स्ट्रीम पावसामध्ये ट्रॅव्हल केला, एक्स्ट्रीम पावसामध्ये. म्हणजे पाऊस चा जो एवढा ओव्हरलोड झालेला, आम्हाला आता 2 मिनटं हे होत होते की खरोखर आपण कंटिन्यू करायचं की नाही करायचं, मध्येच कुठेतरी थांबायचं. पण नाही. तर एकदा का थोडंसं आपण गुंजीला पोचल्यानंतर पाऊस कमी झाला. पण जो चिया लेकचा जो चढाई आहे ते खरोखर चिया लेकची चढाई म्हणजे कठीणच आहे. काय काय ठिकाणी एक्स्ट्रीम इन्क्लाइन्स आहेत, टर्न्स आहेत. काय काय ठिकाणी टर्न्स करताना ट्रॅफिक येते, ब्लाइंड ट्रॅफिक आहे. तर ते सगळं करत करत आम्ही चिया लेक क्लाइंब केला. आणि तिकडे फक्त 4H लावलेला आणि 4H जेव्हा लावलेला तेव्हा तिकडे EDCचा एरर आलेला. मला वाटतं तो EDCचा एरर मे बी ऑक्सिजनच्या कारणामुळे असेल किंवा काही असेल. तर जेव्हा 4H डिसंगेज केला त्याच्यानंतर तो एरर गेला. तर हा एक होता छोटासा, तुम्ही बोलू शकता की टेक्निकल ग्लिच तुम्ही बोलू शकता. लगेच मी तिकडे गेल्यानंतर प्रशांतींना सांगितलं आणि गणेशांना सांगितलं. तर आणि नंतर आम्ही ते ओडोचं हे जे होतं आमच्याकडे ते पण बघितलं. तर त्याच्यामध्ये पण काही असा एरर कोड दिसला नाही. मे बी तो एरर कोड निघून गेला असेल. आणि परफॉर्मन्स थोडासा ड्यू टू ऑक्सिजन माझ्या हिशोबाने ॲज युजल ते कमी होणारच होता. आणि आम्ही असं नोटीस केलं आहे की हायर ॲल्टिट्यूड्समध्ये थोडं रिजनरेशन, जे मिनी रिजनरेशन आहे, जे ॲक्टिव्ह रिजनरेशन आहे, ते थोडंसं वाढल्यासारखं आम्हाला वाटलं. तर त्याच्यामुळे आमचं जरासं फ्यूलचं जे कॅल्क्युलेशन आम्ही जे केलेलं, आम्हाला फ्यूल पिवलं नाही असं नाही, पण ऑन हायर ॲल्टिट्यूड्स फ्यूल थोडंसं जास्त कन्झ्युम झाल्यासारखं वाटलं. आम्ही म्हणजे टोटल 90 लिटर फ्यूल घेऊन गेलेलो ह्याच्यासाठीच. तर ते ऑलमोस्ट सगळं 90 लिटर धारचूला येईपर्यंत होतं, पण 90 लिटर सगळं आम्ही गाडीमध्ये टाकलं. म्हणजे 60 लिटर गाडीमध्ये होतं जेव्हा मी धारचुल्याला फिल केलं तेव्हा, आणि 40 लिटर 30 ते 32 लिटर ॲडिशनल आम्ही जेरिकॅनमध्ये, 2 जेरिकॅनमध्ये घेऊन गेलो. एक 17 लिटरचं भरलेलं, एक 18 लिटरचं भरलेलं. तर आणि दुसरं म्हणजे तंतूचा जो ऑफरोड आहे तो कमी लेखू नका, तो पण ऑफरोड भयानकच आहे. आम्हाला 45 किलोमीटर क्रॉस करायला, 55 किलोमीटर्स क्रॉस करायला ऑलमोस्ट अख्खा दिवस लागला, अर्धा दिवस, 3 वाजेपर्यंत वगैरे लागला. आणि एक्स्ट्रीम कोल्ड टेम्परेचरमध्ये पण कोल्ड स्टार्ट गाडी होतेच, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पॉवरचा काही प्रॉब्लेम नाही. आम्ही जास्ती ब्रेकिंग करत आलो नाही, कारण काय तिकडच्या जनरली ड्रायव्हर्सला सवय असते की जास्ती हेवी ब्रेकिंग करून चालवायचं. तर आम्ही नॉर्मल करतच गाडी चालवत होतो. आम्ही काही हेवी ब्रेकिंग केली नाही. तर दुसरं, अच्छा बाय द वे, हे काही स्क्रिप्टेड नाही आहे, मी असंच जे माझ्या डोक्यामध्ये येतं आहे ते असंच बोलतो आहे.
दुसरं बोलायचं तर सीटिंग अरेंजमेंट. तर आम्ही टोटल 4 जण होतो प्लस लगेज. जाताना लगेज आमचं सगळं पाठी होतं. तर आम्ही कॅरियर यूज केला नाही, पण आमच्याकडे सगळं मटेरियल सगळं होतं कॅरियरला कवर करायचं वगैरे. ते पण पण आम्ही टू ऑन द सेफर साईड आम्ही ते सगळं केलं नाही, कारण काय नंतर परत वरती चढा वगैरे असं यासाठी प्रॉब्लेम व्हायचं. तर आता याचं लर्निंग आम्ही काय करणार आहे, एक रिट्रॅक्टेबल काय म्हणतात त्याला, लॅडर ॲल्युमिनियमची, ती घेणार आहे. आणखी नंतर मग ती वरती चढायला वगैरे आम्ही यूज करू. तर सीटिंग पण काही प्रॉब्लेम नाही आला. आणि आम्ही सगळेजण 4 जण मिनिमम 4 तासाने सीट्स बदलत होतो. मॅक्सिमम आमची ड्राईव्ह जी झाली जी आहे बद्रीनाथची, ती 20 तास ऑलमोस्ट आम्ही 19 तास गाडीमध्ये होतो. तर त्याच्यामध्ये पण असा काही सिटिंगचा काही प्रॉब्लेम आला नाही. सिटिंग चांगलीच होती. आणि आम्ही सगळे ते उशा बिशा चादरी वगैरे सगळंच घेऊन गेलो. आणि दुसरं अजून काय असं आठवत तर नाही आहे. पण ट्रिप चांगली झाली आमची, एकदमच मस्त झाली ट्रिप. तर दुसरं म्हणायचं असं की टोल, तर जनरली आम्ही ते ॲन्युअल फास्टॅग माझ्याकडे आहे ऑलरेडी, माझा ऑलरेडी संपलेला. तर तो मी परत जातानाच्या टायमाला रिन्यू केला. तर एक 90% टोल्स आमचे त्याच्यातने गेले. आणखीन जे काय म्हणतात त्याला, जे एक्सप्रेसवेज आहेत तिकडचे जे टोल्स आहेत ते स्टेट ओन टोल्स आहेत, मग ते आम्हाला भरायला लागले. दुसरा चॅलेंज, जोशीमठमध्ये आम्हाला असं आढळलं की जोशीमठमध्ये एकदमच ट्रॅफिक कंजेशन खूप आहे. त्यासाठी आम्ही जोशीमठमध्ये आणि मुन्सियारीमध्ये ॲटलिस्ट तिकडे गुरखा आम्ही घेऊन गेलो नाही. तिकडे आम्ही प्रायव्हेट एक टॅक्सी केली आणि तिकडनंच आम्ही जाऊन फिरलो. तर असं होतं हे लोकल फिरायचं. आणि गाडी पळायला अजून पण चांगली आहे. अजून पण आमचं काही मेजर तसं काय काम आलं नाही. तर आम्ही जनरली आता जे सर्व्हिस असेल 6th ती जेव्हा कवर करू तेव्हाच सगळं जे काय प्रॉब्लेम्स वगैरे जे आहेत छोटे मोठे वगैरे काय ते कवर करून क्लोज करू. तर हा होता ॲडव्हान्टेज ऑफ फोर्स गुरखा. म्हणजे आम्ही आधी कैलासला जेव्हा गेलेलो तेव्हा एवढे, आणि चिया लेकमध्ये एवढ्या त्या 4 व्हील म्हणजे फ्रंट व्हील ड्राईव्ह गाड्या स्ट्रगल करत होत्या चढायला. काय जणांचे क्लच प्लेट्स तर गेलेलेच, एस्पेशली ऑटोमॅटिक व्हेकल्समध्ये. आणखीन आणि आधी केलं असलं तर केवढ्या तरी गाड्या मी बघत होतो की त्यांना चढायचे म्हणजे प्रॉब्लेम होत होते. तर आम्हाला तसा काही प्रॉब्लेम झालाच नाही. आम्ही आपलं इको मोडमध्ये पण मस्त चढत होतो. आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि ओव्हरऑल आम्हाला ट्रिपमध्ये फक्त 2च फोर्स गुरखा दिसल्या इकडून जाऊन येऊन परत येताना. एक आम्हाला दिसली हरिद्वारला, ती मला वाटतं ते हरिद्वारचे जे रिसॉर्टचे जे ओनर आहेत त्यांची गाडी आहे वाटतं, त्यांच्याकडे गाड्या आहेत वाटतं. आणि दुसरी आम्हाला दिसली BS 6.0 जे मॉडेल आहे ते दिसलं आम्हाला. ते ऑन द वे टू जो घाट आहे NH याचं आपला लोहा घाटच्या थोडंसं आधी त्या इकडे आम्हाला मी ती क्लिप्स पण टाकलेली आहे जेव्हा मला ते दिसलं. रे
मनूवर करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. स्टडी आहे व्हेकल. तर असा हा होता छोटासा अपडेट. फोर्स गुरका का घेतली त्याचा, तर आम्हाला तर असं वाटतं की आता म्हणजे ॲज अन ओनर थोडंसं स्टार्टिंगला असं वाटलेलं की नर्वसनेस, की बाबा जाईल की नाही गुरखा. म्हणजे असं नाही की नाही जाणार तर आहेच, पण तरी पण अशी असते मनामध्ये धाकधूक की एकदमच दुसऱ्या स्टेटमध्ये आपण चाललो आहे, बरोबर, आणखीन काही इश्यूज येणार नाहीत वगैरे. तसं तुम्ही बघाल तर आम्ही सगळेच प्रिकॉशन घेतलेले आणि प्रिकॉशन घेऊनच चाललेलो. तर तसं काय यायला तर नाही पाहिजे होतं, पण अशी मनामध्ये असते, भागभूक असते जराची. तर ती ऑलमोस्ट क्लिअर झाली. असं काय चॅलेंज असं नव्हतं असं. कॉन्फिडन्स आहे व्हेकलवरती. कॉन्फिडन्स आहे आपल्या पॅसेंजर्सवरती, त्यांच्या साथीमुळे. कॉन्फिडन्स आहे गजाननवरती, कारण का ते एवढं गाडी घेऊन आले. तो नंतर पण मी जास्ती चालवली, गजानननी नंतर कमी चालवली. पण जे मेन टप्पा आहे, जे गाडी पिकअप आणि ड्रॉपचा, त्यांनी मस्त केलं. आणि आपले जे इकोसिस्टम आहे इकडचे मुंबईतले फोर्स मोटर्सचे, ती लोक पण एकदमच सपोर्टिव्ह होते. ॲडब्लू मी एका पिथोरागडमध्ये एका फोर्स कमर्शियल व्हेकल डिव्हिजनच्या ह्याच्यामध्ये भरला. ते तर एकदमच खुश झालेले, म्हणजे एकदम एवढी मोठी गाडी घेऊन पब्लिक आमच्याकडे आलं असं. तर आमचं जाऊन येऊन एकदम काही मेजर चॅलेंजेस नाही आले. आणखीन ही ट्रिप चांगली झाली आमची. तर रोड ट्रिप माणसाने करायला पाहिजे, एक्सपिरियन्स करायला पाहिजे. नॉट नेसेसरी सगळीकडे ऑफरोड 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 ऑफरोड. तर हे ऑफरोडचं जे आजकाल मॅडनेस आहे की इकडे जा तिकडे जा वगैरे, ते आम्ही त्याच्यासाठी ही गाडी घेतलेलीच नाही आहे. आम्ही अशी गाडी बघत होतो की जिकडे मॅटर वर्स होईल तिकडे आम्हाला साथ द्यायला पाहिजे. आणि ते आम्ही सियालेक गुंजी तिकडे बघितलं. म्हणजे लिटरली जे पाऊस पडत होता आम्हाला म्हणजे कॅप्चर करता आलं नाही, कारण का आम्ही लोक सगळेच त्या टेन्शनमध्ये होतो. तर आणि आमचं काही असं यूट्यूब म्हणजे हा पेशा नाही आहे, तर त्याच्यामध्ये सगळेजण म्हणजे राहूनच गेलं. ते गाडी मी चालत होतो स्वतः तिकडे. तर पण तुम्ही एका क्लिपमध्ये बघाल, तो पाऊस चालू झालेला ना, तेवढंच आम्ही शूटिंग केलं. त्याच्यानंतर आमचं शूटिंग काही झालंच नाही. तर कॉन्फिडन्स नक्की देते गाडी, सगळ्यांसाठीच नाही आहे. नंतर मी जेव्हा ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला तेव्हा अंदाजन आम्हाला सगळं ऑफ रोड, ऑन रोड, हायवे, एक्सप्रेसवे सगळं पकडून आम्हाला 9चा ॲव्हरेज मिळाला. तर 9चा ॲव्हरेज पण ठीक आहे माझ्या हिशोबाने तरी, एवढ्या मोठ्या व्हेकलला. कन्सिडरिंग आम्ही जे मेजर 90 लिटर जे तिकडे कॅल्क्युलेट केले ॲज गुंजीला, तर ते तर आहेच, म्हणजे ते बेटरच दिलं आहे. तर असा होता छोटासा नसेल तर हाल मी किती मोठा झाला माहीत नाही. अर्धा तास मी बोलत होतो ऑलमोस्ट. कट वगैरे करून मग इमेज आपला व्हिडिओ अपलोड करेन. थोडेसे आपले व्हिडिओ लेट येतात, कारण काय आपल्याला सगळं मॅनेज करून करायला लागतं. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.